नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट डेस्टिनेशन होतं आमचं मौनगिरी महाराजांचं, जनार्दन स्वामींच्या तिथला मठ, म्हणजे मौनगिरी महाराजांनी समाधी घेतलेली आहे तिथलं मठ. त्याच्यानंतर तिथे महादेवांचं पण छान असं मंदिर आहे, तिथंही दर्शन घेतलं आम्ही. आणि मौनगिरी महाराजांच्या तिथे आम्ही मंत्रजाप वगैरे केला आणि 5 मिनटं असं तिथं एकदम शांतता पाळून आणि नामस्मरण केला मनातल्या मनात. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो का मालिक आत्मा, म्हणजेच आत्मा मलिक यांच्या आश्रमात. मनाने तर मला माहीत नाही एक्झॅक्ट काय म्हणतात त्याला, पण आम्ही तिथं गेलो आणि फर्स्ट टाईम मीच गेलेली होती मी तिथे. छान वाटलं. तिथंही मला भोलेबाबांचं दर्शन झालं. ते छान असं दर्शन घेतलं आणि माझ्याकडनं ते हार वगैरे पडला तोही नीट केला. आणि तुम्ही बघू शकता किती मोठं आहे तिथलं ग्राउंड म्हणा, काय म्हणा. आणि छान असं वाटत होतं तिथं गेल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या, हे बघा तुम्ही बघू शकता, आयलो आत्मा का आलं का नाही स्वर्गात, वाटतं की नाही तसंच सेम. खूप छान केलेलं होतं तिथं. इंटिरियरही छान केलेलं आहे आणि लाईट इफेक्ट वगैरे खूप मस्त दिलेलं आहे. आणि इतकी शांतता होती ना तिथे, काय सांगू. इतकं मोठा आश्रम वगैरे होता, स्कूल होत्या तिथं, खूप जास्त शांतता होती. आणि ह्या सरांनी आम्हाला छान अशी इन्फॉर्मेशन दिली त्यांच्याबद्दल, त्यांचं काय कसं असतं, कसे तिथे आले वगैरे, कसं त्यांचं असतं, ते सगळे डिटेल आम्हाला सांगितले. आणि तिथून आम्ही निघालो प्रसादाकडे. मग काय आम्ही तिथंच ठरवलं की तिथून प्रसाद घेऊनच निघायचं म्हणून. मग तिथं प्रसादालयात गेलो आणि छान असं प्रसाद होता तिथे, वाटत नव्हतं. आणि तिकडे बघू शकता तुम्ही, इकडे मुलींचं स्कूल हॉस्टेल असेल. आणि आम्ही जिथं तुम्हाला दाखवलंच मी मागे, तिथे छान असं स्वर्गात आल्याची फिलिंग होत होती ना, तिथंच जवळ मुलांचं वगैरे होतं. आणि इकडे इतकी शिस्त आहे मुलांना. आणि मला तर असं वाटत होतं की मी माझ्या मुलालाही टाकावी की काय तिथे. आणि तुम्ही बघू शकता असं सेल्फ सर्व्हिस वगैरे होती, त्यांनी दिले वगैरे छान असं जेवायला. आणि आम्ही ते जेवण एन्जॉय केलं. आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे तिथं ना एक घाससुद्धा उरू द्यायचा नसतो, कारण की ते बोलत होते की आमचे एवढे लहान लहान मुलं आहेत, ते एक घाससुद्धा उरू देत नाही आणि वाया जाऊ देत नाही, त्याच्यामुळे तुम्हीही नका करू. आणि वाया वगैरे नाही घातलं, सगळं जेवण संपवलं. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.